आहे का कोणी घरात? हो हो या ना सोमू भाऊजी. अहो अहो बघा तरी कोण आलंय. या या अहो. अरे सोमू अरे किती दिवसांनी कसा आहे? मस्त मस्त. कसा आहेस तू? बस 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 मी ठीक आहे. बस बस बस. काय एकदम असं अचानक कसं काय रे? म्हणलं बघावं शास्त्रज्ञ घरात आहेत का? अरे काय शास्त्रज्ञ वगैरे? अरे हो, मग मित्र एवढा मोठा शास्त्रज्ञ झालाय, मग अभिनंदन करायला नको का? शास्त्रज्ञ वगैरे काय नाही. अरे आणि छोटीशी गोष्ट आहे, अभिनंदन कसलं करतोय? अरे श्रीनिवास, एवढं महत्वाचं पेटंट मिळवलंयस तू, म्हणून गावात तुझा सत्कार होणार आहे. काय सांगताय? अय्या सत्कार? अरे ए बाबा सोमू, हे सत्कार वगैरे करायची काही गरज नाही. काहीतरी घ्या. श्रीनिवास, आपल्या गावात एवढी महत्वाची कामगिरी केली आहेस तू, लोकांना मदत होईल असा शोध तू लावलायस. गावानं सत्कार करायलाच पाहिजेत. अरे गावाचा अभिमान आहेस तू. अरे सोमू काका, हा शोध फक्त बाबांनी लावलेला नाहीये बरं का, दोघांनी मिळून लावलाय. अरे हो, माहिती आहे मला. आणि सत्कार वरदचा आहे का श्रीनिवासचा आणि वरदचा आहे हे मला माहित नाही. मी आपलं माझ्या कानावर आलं म्हटलं सांगून जावं घरी. सोमू तुला खरं सांगू का, आता आपला सत्कार होणार आहे म्हटल्यावर म्हणजे बरं वाटतच आहे, पण अरे या सगळ्याची काही गरज नाही रे. अरे गावातल्या लोकांचं प्रेम आहे ते, तू अजिबात नकार देऊ नकोस हा. आणि या सत्कारासाठी एक मस्त झब्बा शिवून टाक. बर तू म्हणतोयस तर आणि नवीन कपडे. हा बरं झालं तुम्हीच बोललात, नाहीतर ह्यांनी काही केलं नसतं असं. अहो मी पण एक नवीन साडी घेईन म्हणते. हा वहिनी, साडी घ्या घ्या तुम्ही. हा दिवस आहे ना, सण साजरा करतात तसा साजरा करा. खरंय. श्रीनिवास आणि वहिनी, तुमच्या दोघांच्या कष्टाचं फळ आहे हे. सोमू भाऊजी, देवाची कृपा हो, आणि अर्थात वरद आणि यांची मेहनत. हो वहिनी, एकाच घरात दोन दोन शास्त्रज्ञ राहत आहेत. खर तर बाहेर फलक सुद्धा लावला पाहिजेत. काय काय टिंगल नको करूस माझी, काही आपलं काय फलक वगैरे. हे राग मानू नको हा. मी आपलं तुझं अभिनंदन करायला आणि तुम्हाला सगळ्याला निमंत्रण द्यायला आलो. सगळ्यांनी यायचं बरं का. चला येतो मी. काका अहो चहा तरी घेऊन जा ना. हा एवढ्या मोठ्यांच्या घरात चहा प्यायची पात्रता तर आहे का आमची? काका हो काही काय. नाही नाही, मी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे चहाला बोलवणार होतो. ए सोमू, आता पुरे झाला नाही तर खरंच चिडेन मी. भाऊजी चहा तर घ्यावाच लागणार आहे, त्याचबरोबर गोडाचा शिरा करते, तोही खावा लागेल. नाही 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 वहिनी, ऐका, मला आता घाई आहे, एक काम आहे महत्वाचं. मी नंतर कधीतरी येईन ना. चला चला, ऐका ऐका. सगळे करतो सांग की. नाही नाही, खरंच नको, गडबड आहे, मला एक सांगायचं होतं म्हणून आलो होतो मी. चला येऊ. ठीक आहे. ओके चला, अभिनंदन अजून एकदा. धन्यवाद धन्यवाद. चल संतोष, येतो. काय सोमू काका, सांजा खाऊन जायचं ना. अहो आज दिवस कसाही सुरू झाला असला तरी शेवट मात्र गोड झाला बघा. अगदी बरोबर बोललीस. भरतला जेव्हा बातमी कळेल ना, तेव्हा आनंदाने उड्याच मारायला लागेल. अगदी. बरं तू सोमू करता शिरा करणार होतीस तो राहिला, पण वरद करता शिरा नक्की कर. हो ना. ए विना, लाग तयारीला. हो हो लागते लगेच तयारीला. छान, वा वा वा, छान छान. जरा अतिच कौतुक चालली आहे त्यांची. सत्कार काय करतायत, नवीन कपडे काय घेतायत, आणि मला घराबाहेर ठेवतायत. इतकं सुखासुखी जगूच देणार नाही मी यांना. मीना मम्मी तर घाबरली आणि परत आता तर रडायलाच लागला. आणि मग आमचा गुंड्या सुद्धा घाबरला. नाही, मी तर एकदम स्ट्रॉंग सोल्जर सारखी उभी होते, कारण मला माहितीये की माझी भाऊ नाही आणि माझा सिद्धू बाबा मला न सांगता कुठेही सोडून जाणार नाही. आणि आई, तू तर मला प्रॉमिस केलं होतंस ना, तू मला लवकर भेटायला येणार आहे, मग मी कशाला घाबरायचं? अगदी बरोबर आहे तुझं. तुझे आई आणि बाबा तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाहीत. आणि बेबीला पण सोडून जाणार नाही ना? अजिबात नाही. तू, मी, भाऊ नाही आणि आपला बेबी यापुढे न सांगता कधीच कुठे जायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस. आई, बाबा, आज मी तुमच्या खोलीत झोपू? मला अजिबात
माझ्या खोलीत नाही जायचंय. आज मी तुला कुठे सोडणारच नाहीये. इथेच झोप आमच्या बरोबर. ये मग मला कुठं झोप लागणार. ये इथे झोप. झोप. गुड नाईट. गुड नाईट. भावना, खरं तर आज मी तुला गडचिरोलीला घेऊनच नव्हतं जायला पाहिजे. मग काही झालं असतं ना तर मी कधीच स्वतःला माफ नसतं केलं. खरं तर यापुढे तुझी आणि बाळाची काळजी मी घेतली पाहिजे. मी कसा काय हा निर्णय घेतला ना मलाही माहित नाही. सिद्धिराज, तो निर्णय तुमच्या एकट्याचा नव्हता. गडचिरोलीला जायचं मला पण मान्य होतंच की, आणि म्हणूनच गेलो ना आपण. आणि गेल्या काही दिवसात आपल्याबरोबर जे काही घडतंय ना, त्यांनी बाळ आणि मी दोघंही खूप स्ट्रॉंग होतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही आलेल्या प्रसंगाला अजिबात घाबरायचं नाही. हे आपलं बाळ पोटातूनच शिकून येत आहे सिद्धिराज. त्यामुळे तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आणि स्वतःला दोष तर अजिबात देऊ नका. खरंच प्रत्येक प्रसंगात कसं पॉझिटिव्ह राहायचं तुझ्याकडूनच शिकायला पाहिजे. हे काय चालू आहे तुमचं? तुमच्या गप्पा तर संपतच नाहीये. मला बोलताय झोप आणि तुम्ही कधी झोपणार? अरे हो गा बाबा, झोपतो ये गुंड्याजवळ झोपतो. पण ऍक्सिडेंटची बातमी आल्या क्षणी कोणतीही खात्री न करता, आमच्याशी न बोलता, श्रद्धांजलीची पोस्टर्स छापण्याची, घरात शोकसभा आयोजित करण्याची घाई नक्की कोणी केली असेल? हे खरंच विरोधकांचं कारस्थान असेल की घरातलंच कोणी यामागे असेल? लक्ष्मी, आता जबाबदारी खूप वाढली आहे आपली. अगं आता वर्कशॉप सुरू करायचं आहे म्हणजे नवीन कामगारांची भरती करायला लागेल, सगळी मशिनरी नीट आहे की नाही बघावी लागेल. म्हणजे पण मला खात्री आहे खूप मेहनत करू आणि आपण सगळं अगदी व्यवस्थित करू. कारण लक्ष्मी, काय ग तू लक्ष कुठे तुझं? का मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी तू ऐकतच नाहीयेस? अहो नाही, लक्ष आहे माझं, ऐकतेय मी. ह्या ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत ना त्याची काळजी नाही वाटत आहे मला. मला माहिती आहे तुम्ही सगळं व्यवस्थितच करा. मला कळत नाही ते आपल्या लेकींच्या बाबतीत, जावयांच्या बाबतीत का देव सारखी सारखी त्यांची परीक्षा पाहतोय. असं का बोलतेस तू? आता सगळं व्यवस्थित सुरू आहे ना. की जानूचं उदाहरण घे, तिचा संसार उत्तम चालू आहे, जयंत तिच्यावर इतकं प्रेम करतो, का काळजी करतेस? असं आपल्याला वाटतंय पण सगळं ठीक नाही आहे. हो, मी आल्यापासून बघते ना तिला, कसला तरी घोर आहे तिच्या जीवाला. ती सांगत नाहीये. मगाशी मी तिच्याशी बोलायला गेली तर दचकली. लक्ष्मी, तू ना कुठली गोष्ट कुठे नेतेस तू? कदाचित काहीतरी विचार करत असेल, कुठल्या तरी गोष्टीत हरवली असेल आणि तू अचानक तिच्या समोर गेली म्हटल्यावर ती दचकली. अगं तर एवढं काय आहे? भावनाचं काय? गरोदर अवस्थेत काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतंय. आणि आजचा दिवस विचार केला तरी थरका फुटतोय, धडधडतोय मला. विचार करूच नकोस. हे बघ, मला मान्य आहे की भावनाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय, खरं आहे तुझं. अगं पण आज सगळे सुखरूप आहेत ना. भावना, सिद्धू, संपतराव तिघेही सुखरूप आहेत. कोणालाही काहीही झालेलं नाहीये. संकट टळलंय ग. मग जे झालंच नाहीये त्याचा विचार करून कशाला काळजी करायची मला सांग बरं. कोण आहे? अहो, आवाज ऐकला का तुम्ही? अगं हो, पण एवढी का घाबरतेस तू? अहो, कोणीतरी आहे तिथे. अगं नाही ग, एखादं फळ पडलं असेल झाडावरनं. हा, किंवा कदाचित एखादं कुत्रा असेल, मांजर असेल, एवढं काय त्यात? लक्ष्मी, मला वाटतं ना तू खूप जास्त विचार करतेस आणि नको त्या गोष्टींचा जास्त विचार करतेस. चल आता कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, झोपायचं सरळ. खूप उशीर झालाय. चला, कोणी नाहीये अगं. चल बरं, चल.